जय शिवराय मित्रांनो. मी धन्नू परदेशी. मी आत्ता आहे परदेशीवाडी येथील घाटावर. तर बघा, हा आमच्या गावचा घाट आहे. इथे दर महिन्याला 14 ते 15 ॲक्सिडंट होता या घाटामध्ये. का? तर बघा, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या आस्पेक्टनुसार इथे काय पाहिजे बघा, त्या रोडच्या कडेला बॅरियरच नाही, किंवा जी क्रॅश रेलिंग म्हणतो आपण ती नाहीच आहे, म्हणजे कडा नाही, सुरक्षा कडा. परत रोडच्या बाजूला पट्टे आखलेले नाही आहे. ओके. आणि हा कर्व तर खूपच आहे, त्याच्यामुळं मोस्टली इथे ॲक्सिडेंट होता. पण गोष्ट काय आहे बघा, जी वरून येणारी गाडी असते, वरून जास्त स्लोप असल्यामुळं, म्हणजे जास्त स्पीडली गाडी येते. आणि जे खालून येणाऱ्या गाडीला, हे बघ, ह्या इथे क्रॉसिंगला खालून येणाऱ्या गाडीला वरची गाडी दिसत नाही, आणि वरून येणाऱ्या गाडीला खालची गाडी दिसत नाही. त्याच्यामुळं पण इथे मोस्टली क्रॉसिंगचे ॲक्सिडेंट होता. आणि जी वरून गाडी येते, हे बघा, ही डायरेक्टली, आता तुम्हाला दाखवा, हे बघा, रोडच्या ह्या बाजूला निघून आली. होतं काय माहिती का, जास्त स्पीडली गाडी येते, त्याच्यामुळं ही गाडी रोडच्या बाजूला निघून जाते. परत मित्रांनो, वरून येणारी जी गाडी आहे ते एकदम स्पीडली येते, त्यामुळे वरच्या बाजूला स्पीड ब्रेकर पाहिजे. स्पीड ब्रेकर जर असला तर ही जी वरून येणारी गाडी ही स्लो होईल, आहे की नाही? त्यामुळे हा येथील अपघात वाचेल. पण इथं स्पीड ब्रेकर पण नाही. परत बघा, रोडचे जे एजेस आहे ते बघा, इथं डायरेक्टली तुम्हाला व्यवस्थित प्रकारे हे दिसणारच नाही, लायनर नाही किंवा काही गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकता. मित्रांनो, गाडीची कंडिशन बघा. आता पूर्ण घाट चढून येते, घाट चढता चढता बघा गाडीची कंडिशन काय होऊन जाते. तर एक्स्ट्रीम लेवलचा चढ आहे, आणि ते जागीत वळण असल्यामुळं गाड्या गाड्या ब्रेकडाऊन पण होत्या. खालून ते पूर्ण त्याचं जे इंजिन सिस्टीम असतं ते पूर्ण गरम पडून जातं. ते बघा, पूर्ण लोडिंगला चालली गाडी. मित्रांनो, आता ह्या वरून येणाऱ्या गाड्या बघ किती जोरात येतात. या ठिकाणी इथे इथे नाही, अजून वरती तिथे जर स्पीड ब्रेकर असला, ओके, तर हा बघा, हा जागीत असा डीप आहे एकदम. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे डीप आहे, त्याच्यामुळं कळतच नाही. हे बघा, आणि रोड हा सरळ नाही चालला, हा जागेत असा टर्न होतोय. बघा, पूर्ण कर टर्न होतोय, तिकडची गाडी दिसतच नाही. बघू शकता, तिथं एक मुलगा बसलेला, तिथून तिकडची गाडी दिसतच नाही. डायरेक्ट खालून येणाऱ्या गाडीला वरची गाडी दिसत नाही, आणि वरून येणाऱ्या गाडीला खालची गाडी दिसत नाही. ते इंटरसेक्शन तर होतंच. परत गोष्ट काय माहिती का, ही जी वरून येणारी गाडी आहे एकदम जोरात येते, आणि हा कर्व भेटतच नाही. म्हणजे जी आपली स्टेअरिंग आहे ती वळल्याच जात नाही, ते डायरेक्ट गाडी खाली निघून जाते घाटाच्या खाली. त्याला घाटाच्या ह्या बाजूला बॅरियर नाही, ओके, किंवा आपण म्हणतो ना सुरक्षा भिंत नाही. गाड्यांची कंडिशन बघू शकता. इथे गाड्या पूर्णपणे लोडिंगला येत असतात. हे बघा, गाडी पूर्णपणे लोडिंगला आलेली आहे बघा. आणि पुढं कर बघा, हे बघा, छोट्या गाड्या ज्यांना जास्त लोड नाही त्या गाड्या सुद्धा लोडिंगला येत असतात. मित्रांनो, हा घाट बघू शकता तुम्ही, पूर्णपणे कर्व शेपमध्ये असा वरती जातो. वरून येणाऱ्या गाडीला खालची गाडी दिसत नाही, आणि खालून जाणाऱ्या गाडीला वरची गाडी दिसत नाही. त्यामुळे इथे दर महिन्याला जवळपास 10 ते 12 ॲक्सिडेंट होत असतात, आणि इथे गाडी पलटी होत असते. फुल्ली लोडिंगला आहे गाडी. हे पहा, खालूनच गाडी ऑलरेडी लोड होऊन येत असते बघ. ही गाडी तर पूर्णपणे डाऊन झालेली आहे. हे बघ,
अतिशय तीव्र कर्व असल्यामुळं असं होतंय. हा गार्ड बघू शकता तुम्ही. खालून येणाऱ्या गाडीला वरून येणारी गाडी दिसत नाही आणि वरून येणाऱ्या गाडीला इकडची गाडी दिसत. मित्रांनो, आता ही जी गाडी तर बघा याच्या पार बाहेर निघून जाते. वरून जो कर्वच बसत नाही प्रॉपर गाडीला. मित्रांनो, हा घाट बघू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे रोडच्या साईडला कटाडेच नाही, म्हणजे बॅरियर म्हणतो ना आपण, ते नाहीच आहे. बघा इथे मागच्याच 2 दिवसापूर्वी ट्रक पलटी झाली, ते पण फोटोच्या यात ॲड करतो मी. हे बा, आता ही जी गाडी येणारी आहे ही डायरेक्ट आहे ना रोडच्या साईडला निघून जाते. हे बा, हे बा, हे बा, क्रॉसिंग पाहता असा प्रॉब्लेम होतो. वरून येणाऱ्या गाडीला खालची गाडी दिसतच नाही डायरेक्ट. हे बा, इथून येते ना गाडी,